जे नाव आहे, जे वलय आहे ते विस्तारत आहे. ही स्पर्धा अधिकाधिक बहरत आहे, फुलत आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा सामना खूप महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय आणि जो संघ हरेल त्याचा टाटा बाय बाय. त्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. अंकुश शेळके स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला जावाई विद्यारत्न भोकरचे. नदीम भाऊकडे आहेत 5. भोकर आणि पूर्णा या संघाच्या जो सामन्यामध्ये जो हारलाय त्याच्याशी. नदीम भाऊ नवीन बॉल इथे होते. चला दोन्ही ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. गोलंदाजी मार्कवर सिद्धू तयार आहे. दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी ही लढत. जो संघ हा सामना गमावेल त्याला परतावं लागेल आपल्या घरी आणि पुढच्या सीझनची प्रतीक्षा करावी लागेल. आणि जो संघ जिंकेल तो या चषकामध्ये अजूनही कायम राहणार आहे. त्यांच्यासाठी पुढचा सामना डू ऑर डाय असणार आहे. प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये भरताना गर्दी करत आहेत. हळूहळूपणे आपण पाहतोय की दुपार सत्राच्या नंतर मैदानावर बरीच गर्दी होती. खासदार चषक 2025 चे सामने पहिलं पारितोषिक 1,01,000 रुपयांचं भरघोस असं पारितोषिक प्रायोजित आहे कैलासवासी व्यंकट रेड्डी चेअरमन करीमगार यांच्या स्मरणार्थ. या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक 61,001 रुपये प्रायोजित आहे तौसिफ इनामदार यांच्याकडून. 41,001 रुपयांचं तिसरं पारितोषिक प्रायोजित आहे नरेश पाटील गौड यांच्यातर्फे उर्फ टिल्लू पाटील. आणि चौथं जे पारितोषिक आहे 21,001 रुपयांचं मजरलाला यांच्याकडून प्रायोजित. आणि अन्य जे पारितोषिक आहेत 11,001 रुपयांचं मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आमचे नईमामा तळेगावकर यांच्याकडून. 5,001 रुपयांचं बेस्ट बॉलरचं पारितोषिक शेख आतिफ दातार हार्डवेअर भोकर यांच्याकडून. बेस्ट कीपरचं 5,001 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित आहे आनंद चिट्टे बोरगावकर यांच्याकडून. बेस्ट बॅट्समन 5,001 श्री दिलीप तिवारी काका यांच्याकडून. बेस्ट फिल्डर 5,001 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित आहे मारुती पवार देवठाणकर यांच्याकडून 5,001 रुपयांचं. केवळ एक धाव घेता येईल. 5,001 रुपयांचं बेस्ट फिल्डरचं पारितोषिक मारुती पवार देवठाणकर यांच्याकडून. 5,001 रुपयांचं मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच साठीचं हे पारितोषिक सय्यद जुनेद यांच्याकडून प्रायोजित आहे. आणि बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट 5,001 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित आहे श्रीपाद पाटील पारवेकर यांच्याकडून. विद्याकडे लक्ष असू द्या. उमरखेड संघाचा हा स्टार फलंदाज यावेळेस ओपन करताना सुंदर फटका पण क्षेत्ररक्षक आणि परतावं लागेल विद्याला. याही सामन्यात काही विशेष करता येणार नाही. वर्षी ती प्रायोजित असते आमचे श्रीनिवास मामा पांचाळ यांच्याकडून. या स्पर्धेचे अन्नदाते आहेत ते. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकता tenniscricket.in वर. दरम्यान उमरखेडला एक मोठा धक्का पहिला झटका सिद्धूने दिलाय. विद्याला परतावं लागलं आणि त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे अजीम. अजीम पासून दूर खेळविण्याचा प्रयत्न आणि वाईटचा कॉल. अतिरिक्तच्या रूपामध्ये ही दुसरी धाव. धाव संख्या आहे 2. एक गडी परतलाय उमरखेड संघाचा.
फुल टॉस चेंडू, पण तिथे जिथे क्षेत्ररक्षक उभा आहे केवळ एक धाव घेता येईल. मागच्याही सामन्यामध्ये काहीशी अशीच सुरुवात किनवट संघाची होती. सिद्धूने अतिशय धारदार गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात. पहिल्या षटकामध्ये 2 झटके दिले होते. परत एकदा पुढच्या टप्प्यावर खेळविलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने. संदीप भाऊ गड यांच्या सगळ्या चमूच या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अनिल बेर्देवाड, प्रशांत आडे, नदीम भाऊ, सुनील कदम, असलम पटेल, सचिन वडगावकर आणि सर्व बीसीसी संघ. आपल्या आयोजनाची जितकी प्रशंसा करावी तितकी थोडकी आहे. फलंदाजीसाठी आपण बघतोय अंकुशला. आणि वाईटचा कॉल अतिरिक्तच्या रूपामध्ये ही धाव येते. किनवटच्या गोलंदाजांनी मागच्या सामन्यातला तो 7वा ओव्हर 7वं षटक जर सोडलं विकास, तर बाकी गोलंदाजी अप टू मार्क राहिलेली आहे त्यांची. आणि अजूनही सुरू आहे. विकास पुढचा चेंडू घेऊन, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का पाहावं लागेल. आणि परत एकदा चुकीची कॉलिंग दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. चेंडू हवेमध्ये होता. दोन्हीही क्षेत्ररक्षकांनी जे विकेटच्या मागे दिसत आहेत चांगले डिस्टन्स कव्हर केला, पण थोडासा कॉलिंगचा अभाव. किनवट संघाच्या पराभवाचं कारण जर कोणी विचारेल तर त्यांचं क्षेत्ररक्षण. मागच्या सामन्यातील 3-4 सोपे झेल त्यांनी गमाविले, त्यात दुरुस्ती करावी लागेल. परत एकदा हवेमध्ये चेंडू आणि परत एकदा कॉलिंग चुकीची दिसत होती, पण अंतिम क्षणी यश. उमरखेडच्या संघाला एका मागून एक असे मोठे धक्के. आधी विद्या आणि त्यांचा आता प्रमुख हिटर परततोय अजिम. घेईल आता सोनू जगताप. याच पद्धतीचं काम करावं लागेल गोलंदाजांना. रिप्लाय दाखवताना गायब करायला. हा ठीक आहे. चांगली गोलंदाजी करतोय विकास. चांगल्या गतीनं पुढच्या टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी होते विकास कडून. परत एकदा थोडस लाईन पासून भरकटताना वाईटचा कॉल. डाऊन द लेग हा चेंडू होता. दरम्यान पुढचा चेंडू, सोनू जगताप स्ट्रायकर यांना फलंदाजी. चांगला फटका खेळणारे क्षेत्ररक्षक आहे तिथे धीरज. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव पाहायला मिळालं नाही. विपिन सर नेहमीच गोलंदाजीचं कौतुक करतात आणि केलंच पाहिजे. काय गोलंदाजी आहे किनवट संघाची. सुंदर गोलंदाजीच्या बळावर मागच्या सामन्यामध्ये रंगत निर्माण केली होती, परंतु एक झेल किती महत्वाचा असतो त्याचं ताजं उदाहरण आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिले. सोनू पुन्हा एकदा स्ट्रायकर यांना. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला स्क्वेअर कट खेळत चेंडू जातो 1 बॉल सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार.
फक्त ते ब्रेक रिप्लायच्या वेळेस जर आवाज कंटिन्यू ठेवला कमेंट्रीचा तर कॉमेंटेटरचं म्हणणं पोहोचेल व्यवस्थित. ती वाक्य अर्धवट पोहोचत आहेत, मजा थोडीशी जात आहे, बऱ्याच जणांचे फोन येत आहेत. त्यावर थोडंसं काम करा प्लीज. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली आहे, सोपा झेल, एका मागून एक मोठे धक्के. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल फलंदाजीसाठी आलाय आणि एक धाव घेऊन आपलं स्वतःच वैयक्तिक खातं उघडले. धाव संख्या जाऊन पोहोचली 12 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले ते 12 धावा. थोडस संकटात सापडलेला हा संघ असं म्हणावा लागेल उंबरखेडचा, परंतु अजूनही अंकुश शेळके यासारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अंकुश शेळके आणि कुणाल हे दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखले जातात. आता बघूया गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर, जे की मागच्या सामन्यामध्ये 7वं षटक या गोलंदाजाने टाकलं होतं, तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा संघाने एक जिम्मेदारी सोपवली गोलंदाज ज्ञानेश्वर वरती. आणि सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका किती महत्वाची असते सचिन, यावरून कळतं. परत एकदा विश्वास दाखवताना आणि थोडीशी पुढे संधी दिली आहे. हा जो आत्मविश्वास लागतो आपल्याकडून चुका झाल्याच्या नंतर, ती जबाबदारी असते कर्णधाराची, कॅप्टनची. नक्की सर, ज्ञानेश्वरने सुद्धा 7व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक संधी निर्माण केली होती, परंतु संधीचं सोन करता आलेलं नाही. चाललाय चेंडू, धावतोय ज्ञानेश्वर. सचिन, ज्ञानेश्वरची जी दिशा आहे, त्याच्या गोलंदाजीची दिशा आहे, राऊंड द विकेटने गोलंदाजी करतो, माफ करा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय ज्ञानेश्वर. चांगला चेंडू आणि कुणाल बाद. बॅटचा एज घेऊन किपरच्या दस्तान्यामध्ये चेंडू स्थिर आला आणि ज्ञानेश्वरने मिळवलेली ही सफलता, मोठा विकेट कुणालला बाद केले. तर फलंदाजाचं नाव वैभव का?
सुफियान आलाय फलंदाजी करण्यासाठी. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये ज्ञानेश्वर कडून पाहायला मिळाली. या गोलंदाजाला मी चांगलंच ओळखतो. आपली छाप किनवट प्रीमियर लीग मध्ये छाप सडलेला हा गोलंदाज, जो संघ चॅम्पियन होता त्या संघातला हा खेळाडू, नागरगोरजे वॉरियर्स. आतापर्यंत किनवटच्या संघाने बांधून ठेवलंय उमरगडच्या फलंदाजांना. आणि आताचे जे हिटिंग बॉल्स आहेत तेही आता अवघड खेळणं. नक्की सर, विकेट वाचवण्यामध्ये यावेळेस रिव्हर्स फटका सचवलाय अंकुश शेळकेने आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. संदीप पाटील गोड यांच्याकडून पारितोषिक आले प्रेक्षकांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल घेईल प्रत्येक झेलासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पकडलाय काय? कॅच पकडलाय. भाग्यवान प्रेक्षक समालोचन कक्षाकडे यायचोय तुम्ही. या दरम्यान सुफियानच्या बॅट मधून निघालेला हा फटकार, चेंडू जातोय सीमा पार, षटकार 200 वाच. फलंदाजी करतोय पुन्हा एकदा डाऊन द लेग, स्क्वेअर लेग, माफ करा, फाईन लेग कडे चेंडू जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अंकुश सरांनी नकार दिलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. त्या दिशेमध्ये ज्या प्रेक्षकांनी झेल घेतला होता त्याच्यासाठी पारितोषिक ठेवलं गेले 200 रुपयाचे. आपण समालोचन कक्षाकडे यायचंय, आपलं नाव सांगायचंय, कॅमेरामॅन मध्ये तुमचा चेहरा फोटो दिसेल आणि 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुफियानने खेळलेला हा फटका चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. विकास त्याच्या खाली आणि झेल बाद. बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. वैभव, ओपनिंगला आलेले अंकुश शेळके अजूनही आहेत, परंतु त्यांना साथ मिळत नाहीये. संघ मात्र दयनीय अवस्थेत सापडलेला आहे. उंबरखेड संघ, या दोन्ही संघासाठी विजय अतिशय महत्वाचा आहे, कारण उंबरखेड संघाला माहिती आहे की किनवट संघाची फलंदाजी कशा प्रकारची आहे. जर जिंकायचं असेल तर धावाचा डोंगर उभा करावा लागेल. विकास 18 नंबरच्या जर्सी मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा धावेल वैभव साठी. पुन्हा एकदा चेंडू फाईनलेगच्या दिशेमध्ये जातोय. ज्ञानेश्वर क्षेत्ररक्षण करेल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. एकंदरीत पाहता किनवट संघाची खरंच चांगली गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या संघाने आतापर्यंत करून दाखवले. यावेळेस फुलटच चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु नाही, कारण सचिन सारखा क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये आहे. केवळ एकच धाव. स्ट्रायकर एंडला असतील अंकुश शेळके. या फलंदाजावर मात्र संघाची आशा आहे.
पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शुभम क्षेत्ररक्षक आहे. मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये झाली, परंतु एक्स्ट्राच्या रूपात ही धाव, एक्स्ट्रा म्हणता येणार नाही परंतु ओव्हर थ्रो लेग बायच्या रूपातली एक धाव आणि ओव्हर थ्रो मिळून पूर्ण एकूण एक धाव या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका धावेनेशी षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 31 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर राजू गोलंदाजी करण्यासाठी आलेत. चला, जेल घेतलेले व्यक्ती आले का? ते काय नाव आहे इथे या कॅमेरा समोर? थोडस सूरज भाऊ ही आहेत बघा प्रेक्षक. त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल घेतलाय. त्यांना संदीप पाटील, नाव काय तुमचं? अजय. अजय सरांनी हा जेल घेतला होता. अतिशय सुंदर जेल. नक्की तुम्ही जुने खेळाडू असणार. सुंदर जेल. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. राजू पुन्हा गोलंदाजी मार्कवर धावेल. शपल होऊन खेळलेला फटका. तिथे प्रशांत आडे उर्फ लल्ला क्षेत्ररक्षक आहे आणि तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढतीये. 32 धावा धाव फलकावर लागले गेलेत. आता वैभव स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. डाऊन द लेग चेंडू आणि पंचाचा इशारा आलाय का हा वाईड असणार आहे. अवांतर मध्ये आणखी एक धाव वाढली आहे. हळुवारपणे धावसंख्या वाढतीये. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 33 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. 5 गडी बाद अद्याप झाले आहेत. म्हणजे निम्मा संघ तंबू मध्ये परतलाय. परंतु निर्धारित षटकामध्ये फटकेबाजी फार आवश्यक आहे, कारण 8 षटकं असतात आपल्याकडे आणि 10 गडी असतात फलंदाजी करण्यासाठी. या दरम्यान चांगला फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक 2 गडी धावतायत. तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली. अतिशय शांत वातावरणामध्ये हा खेळला जाणारा खेळ. चांगला खेळ चालू आहे, परंतु धाव गती मात्र संत गतीने चालू आहे उंबरखेड संघाची. या दरम्यान फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. ज्ञानेश्वर धावतोय आणि मोठा विकेट, बिग विकेट. आणि काय झेल घेतलाय तिथे ज्ञानेश्वरने. सुंदर झेल तिथे पाहायला मिळालाय आणि गडी बाद झालाय. बिग विकेट या संघातला. तर नवीन फलंदाज शाकिब. फलंदाजी करण्यासाठी आलाय. राजूची मात्र तेच तर्रार गोलंदाजी आपल्याला वारंवार पाहायला मिळते. एकंदरीत चांगली गोलंदाजी या संघाची. मागच्या सामन्यातला पराभव थोडासा अंगाशी आलाय किनवट संघाला. आता शाकिब 12 नंबरच्या जर्सी मध्ये उंबरखेड संघाचा खेळाडू. बघूया कसा सामना करेल. आताच एक मोठा विकेट पडलाय. उंबरखेड संघाचा सर्वात मोठा बिग हिटर खेळाडू बाद झालाय. आता शाकिब कसा सामना करेल बघूया. शाकिबने चांगला फटका खेळलाय आणि एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचली 34 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 6वं षटक प्रगतीपथावर आहे का? 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 35 धावा, माफ करा. या दरम्यान डाऊन द ग्राउंड फटका खेळाय. चेंडू हवेमध्ये लल्ला त्याच्या खाली आणि झेल बाद. बाद
कुणाल आणि अंकुश सरांची विकेट सोडता बाकीचे सर्व खेळाडू समोरच्या दिशेमध्ये बाद झालेत. भारी नवीन फलंदाज भारी. कुठत्या टप्प्याचा चेंडू, परंतु तेच तर्रा चेंडू होता. बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 35 धावा लागलेल्या आहेत आणि 7 विकेट गेलेले आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शाकिब आणि भारीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं ही सर्वात कमी धावसंख्या म्हणावी लागेल अद्याप तरी. बॉलर नेम सिद्धू. पुन्हा एकदा चांगला चेंडू सिद्धूचा. तिथे क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण केली. 36 धावा, 7 गडी बाद. गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. किनवट संघाच्या गोलंदाजाचं मात्र कौतुक नक्कीच केलं जाईल, कारण सुंदर गोलंदाजी या संघाकडून पाहायला मिळते. बॅटचा एज घेऊन फर्स्ट स्लिपला चेंडू जातोय सीमा पार. अविराज बार अँड रेस्टॉरंट चौकार. दिशा दिली आणि चेंडू गेलाय सीमा पार. पुन्हा एकदा तयार सिद्धू. यावेळेस वैभवने डाऊन द ग्राउंड फटका केलाय. क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक धावतायत. लल्लाचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण. या 2 धावीनिशी 42 धावा धाव पलकावर लागल्या गेल्या. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. बघूया किती धावा उभारतील, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कोणता संघ जिंकेल काही सांगता येत नाही. रिवास आणि सक्सेसफुल चेंडू जातोय सीमा पार चौकार. आवाल्यात भारीची बॅट लय भारी तळपतीये. चांगली फलंदाजी करतोय भारी, लय भारी सिद्धू. पुन्हा तयार गोलंदाजी मार्कवर. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 46 धावावर. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. मला वाटतं एका चेंडूचा खेळ शिल्लक. सिद्धूच्या आपल्या वैयक्तिक कोट्यातला हा शेवटचा चेंडू. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन आदळला यष्ट्यावरती. दांडी गोल. डावखुरे हाताचे फलंदाज उगले. फलंदाजी करण्यासाठी याला षटक समाप्त झालेला आहे. शाकिब स्ट्रायकर एंडला असेल. गोलंदाजी मार्कवर आपण राजूला पाहतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावपलकावर धावसंख्या लागलेली आहे ती 46 धावा. 8 गडी बाद झालेले आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. शेहेचाळीस धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शाकिब स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल.
मारलाय शाकिबने, क्षेत्ररक्षक आहे तिथे, केवळ एकच धाव. तर उगले लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. किनवट संघाची गोलंदाजी मात्र त्यांची जमेची बाजू पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. सुंदर गोलंदाजी आहे राजू 55 नंबरच्या जर्सी मध्ये. चला सामना लवकर खेळवायचा आहे, पंच थोडस ताकीद द्या. काय चेंडू आहे, काय गती आहे आणि काय लेंथ आहे गोलंदाज राजूची. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. एक मोठं रनअप आणि काय गोलंदाजी आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, एक धाव तर नक्की होईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि एकच धावावर संतुष्ट असतील दोन्ही फलंदाज, कारण त्यांच्या 8 विकेट गेल्यात. यावेळेस 12 चेंडू खेळणं खूप महत्वाचं असणार आहे या संघासाठी. यावेळेस फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक धीरज पोहोचेल काय नाही. प्रयत्न चांगला आहे तिथे झेल घेण्याचा, परंतु चौकार सुद्धा वाचवलाय. दुसरी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न तिथे, परंतु थ्रो योग्य दिशेला असतात तर चित्र मात्र वेगळं काही पाहायला मिळालं असतं. चित्र विचित्र. जे एजे अनिल जाधव काही दिवसानंतरच समालोचकामध्ये पदार्पण करणार आहेत. एवढेच दूर ठेवलेला चेंडू, एक क्षेत्ररक्षक राहुल तिथे, चांगला झेल आणि बाद. आणि 9वा विकेट शाकिबच्या रूपामध्ये. ज्ञानेश्वर स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राजूला चांगली गोलंदाजी करतोय. क्लीन बॉल्ड, काय चेंडू आहे आणि ऑल आउट. या स्पर्धेतला पहिला ऑल आउट आपल्याला पाहायला मिळालाय उंबरखेड. विशाल भाऊ दंडवे यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. आमचे सिनू दादा यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. कमिटीच्या वतीने, आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला 51 धावांचा पाठलाग करायचा आहे किनवट संघाला. उमरखेड संघाला विनंती आहे की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकते क्रिकेटमध्ये. 51 धावा काढायचे आहेत.
फलंदाज पाठवायचे. अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला कमिटीकडून म्हणजे आमचे या सामन्याचे पंच नदीमबाई आणि सुनील दादा एक मोलाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नदीम सर आणि पूर्व आहेत का चालू आहेत? अच्छा, पूर्व क्रिकेटर सुनील दादा. मी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अंकुश सर पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर दिसत आहेत आणि फलंदाजीसाठी पाहतोय आपण राहुल आणि शुभमला. हा, बॉल घेते. चला, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 51 धावाचा पाठलाग करेल, कारण हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे. शुभम आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कैलास भुजंग राठोड यांचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं पासबुकचं कार्ड एक सापडलेलं आहे. समालोचन कक्षाकडे यायचं आणि घेऊन जायचंय. कैलाश भुजंग राठोड यांचं इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांचं पासबुक जे कार्ड असते ते सापडले. अंकुश गोलंदाजी मार्कवर शुभमसाठी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय सीमा. विकेटची दाद भागली जाते. परंतु पंचावर कोणताही दबाव नाही असं चित्र काहीतरी दिसतंय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू जे होता छोटं रनअप गोलंदाज अंकुशचं. शुभम स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळलाय आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा पार. जगदा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी समोर यायचंय. पुढचा चेंडू अंकुश सरांचा शुभम साठी. पुन्हा एक मोठा फटका शुभमच्या बॅट मधून आणि पुन्हा चेंडू
फलंदाजी करतोय तो म्हणजे शुभम. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, कुणाला आहे त्याच्या खाली बघूया. आणि चांगला झेल आणि याबरोबर संघाला लागलेला पहिला झटका शुभमच्या रूपात, पहिला गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्ञानेश्वरला, दुसरं षटक घेऊन आलाय ज्ञानेश्वर. या सामन्यासाठी वेळातला वेळ काढून आपली हजेरी लावलेले आमचे भोकरचे युवा नेते विशंबर पाटील पवार यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. कमिटी चला, यानंतर होणारा सामना बीसीसी भोकर वर्सेस पूर्णा या दोन संघादरम्यान होईल. पुन्हा एकदा फटका जोरात मारलाय, क्षेत्ररक्षक आहे शाकिब तिथे, बघूया. एक धाव तर पूर्ण केली आणि एकच धाव असणार. धावसंख्या वाढतीये, 22 धावावर जाऊन पोहोचली 22. संघनायक आणि असलम पटेल बीसीसी भोकर संघाचे होम टीम मैदानाच्या आतमध्ये 2 हात करणार आहे पूर्णा संघाशी. जाऊया मैदानामध्ये. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर आहे, राहुल सामना करेल. चांगला फटका खेळला, इनसाइड आउट फटका आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण जगभरात tenniscricket.in या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. या सामन्याचं नाणेफेक केलं जाते. असलम पटेलचा कॉल असेल आयोजन कमिटीकडून आणि विशंबर पवार आणि त्यांचे मित्रमंडळ यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की यानंतर होणारा सामना पूर्णा आणि बीसीसी या ठिकाणी आमचे मित्र, आमचे छोटे बंधू संदीप पाटील गोड यांनी सतत 18 वर्षापासून भोकरमध्ये हे एक अतिशय स्तुत्य उपक्रम, जे की नवीन खेळाडूला प्रोत्साहन मिळण्याकरता दरवर्षी त्यांनी आयोजन करतात. त्यांचा या आयोजनाचा 8वा वर्ष भव्य दिव्य आयोजन त्यांनी केलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्यातूनच नाही, हिंगोली, इकडे तेलंगणा, तसेच परभणी, लातूर, दुरून दुरून खेळाडू येतात व त्यांचा या ठिकाणी त्यांचा मित्रपरिवार ह्या आयोजनामध्ये सतत 2 महिने परिश्रम घेऊन हे सुंदर आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं भोकरवासियाच्या वतीनं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी दरवर्षी यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणात चांगलं आयोजन करून यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या चांगल्या कामामध्ये आम्ही खरेचा वाटा उचलू.
आणि त्यांच्या भविष्यकाळासाठी देखील त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा जे मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की सर, तुमची आम्हाला साथ असली तर आम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये अधिकच छाप सोडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुमचे 2 शब्द आमच्यासाठी खूप अमूल्य होते आणि दोन्ही संघांना मान्यवराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आताच आपण पाहिलं एक सुंदर झेल कॉर्नर मध्ये एका क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालाय. वैयक्तिक पारितोषिकामध्ये एक सुंदर झेल साठी सुद्धा पारितोषिक आहे. हे पण नाव ऍड केलं जाईल आताच्या झेलेचं. या दरम्यान ज्ञानेश्वरने फटका डाऊन द ग्राउंड फटका खेळला आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन शट. चौवेचाळीस धावा धावपलकावर लागले गेले. या सामन्यांचा डीजे थोडस माईकचा आवाज वाढा. हॅलो चेक. हलक्यात आणि पुश केला, केवळ 1 धाव घेता येईल. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथं उपस्थित असलेले सन्माननीय विश्वंभरजी पवार साहेब. दरम्यान सुंदर चेंडू आणि क्लीन बोल्ड. हॅलो. सन्माननीय विश्वंभर पवार साहेब आणि त्यांचे सहकारी श्री आनंद पाटील सिंदीकर. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपण इथं उपस्थित आहात दादा. आयोजन समितीच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो, आभार मानतो आपले. भोकरच्या समाजक्षेत्रामध्ये राजकारणामध्ये एक मोठं नाव विश्वंभरजी पवार. आपल्यासारख्या पाठीराख्यांमुळे ही स्पर्धा वर्षानुवर्ष बहरत आहे. हिचं वलय, हिचं नाव मोठं होत आहे. संदीप भाऊ गौड मित्रमंडळ आयोजित 2025 चे खासदार चषकाचे हे सामने. आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाचा हा 3रा सामना. दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा हा सामना. जो संघ हा सामना गमावेल, पराभूत होईल, तो परतेल घरी. या स्पर्धेतला त्याचा प्रवास संपेल. दरम्यान एक चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. केवळ 1 धाव घेता येईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि आता आवश्यकता आहे केवळ 5 धावांची. किनवटच्या संघाला सामना जिंकण्यासाठी मुंडे सर सामना करत आहेत. गोलंदाज उगलेचा. आता केवळ औपचारिकता शिल्लक आहेत या सामन्याच्या. टोलविण्याचा प्रयत्न होता, किनार घेत चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव. आता आवश्यकता आहे 4 धावांची. चला, पूर्ण संघाने तयार राहायचंय. आपलं क्षेत्ररक्षण आहे, वेळ न घालवता क्षेत्ररक्षण अवघ्या 2 मिनिटांमध्ये लागले गेले पाहिजे. आणि बीसीसी भोकर संघाला सूचना आहे की आपले दोन्ही ओपनिंगचे फलंदाज सामना संपल्याच्या नंतर मैदानात आत गेले पाहिजे. डीजे थोडासा आवाज. गोलंदाजी मार्कवर
नवीन गोलंदाज ज्ञानेश्वरला पाहतोय आपण. थोडस औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. केवळ बालाजी मुंडे आणि धीरज ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किनवट संघाकडून. किनवटचा संघ या सामन्यामध्ये जिंकेल यामध्ये काही द्विमत नाहीये. सामना एकतर्फी झालाय हा. आपण पाहतो या मैदानावर खूप कमी सामने एकतर्फी होतात. याचं एक उदाहरण, अतिशय दूर टाकलेला चेंडू पंचाचे दोन्ही हात समांतर करत आम्हाला एक इशारा आलाय की धावा गतीमध्ये एक अवांतर धाव वाढली. आणि यानंतरचा जो सामना होईल, आजचा महामुकाबला भोकरचा स्थानिक संघ बीसीसी भोकर तो 2-2 हात करेल पूर्ण संघाशी. पूर्ण 11 परिसरातले अतिशय दिग्गज असे दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आपला पुढचा सामना खेळतील. उरली सुरली कसारे वाईड्स पूर्ण करतील. या षटकातला हा दुसरा वाईड. आता केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान चांगला झेंडू आणि चांगला झेल तिथे पाहायला मिळाला शाकिब कडून. आणि बालाजी मुंडे बाद झाले. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बालू दिरबसे मैदानावर येत आहेत. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. मी दोन्ही संघांना यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि पूर्ण संघाला विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लागले गेले पाहिजे. कारण अतिशय महत्वाचा सामना होणार आहे दोन्ही संघांमध्ये. कारण जो संघ जिंकेल त्याला पुढचा सामना खेळायची गरज पडणार नाही. तो डायरेक्ट क्वालिफाय होईल क्वार्टर फायनलसाठी. म्हणजे 25 तारखेचं तिकीट मिळवेल. आणि जो संघ हारेल तो किनवट संघाशी 2 हात करेल आजच्या दिवसातल्या शेवटच्या मुकाबल्यामध्ये. या दरम्यान बालाजी सुद्धा बाद झालाय पहिल्याच चेंडूवर. चांगली गोलंदाजी. त्याला फलंदाजाचं नाव बालू विकास. चांगली गोलंदाजी आहे तिथे ज्ञानेश्वरची या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आपण या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण जगभरात कुठेही पाहू शकता tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर. या दरम्यान चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव. या एका धावेबरोबर सामना इक्वल झालाय. चांगला चेंडू आणि जातोय सीमापार. याबरोबर किनवट संघाने हा सामना जिंकलाय.